जनसंग्राम न्यूज, बातमीची सत्यता हीच आमची ओळख। बँक ऑफ इंडियाच्या सुकडीबाई शाखेवर दरोडा, 23 लाख रुपयाची रोकड लंपास। सुकडीबाई येथील बँक ऑफ इंडियाच्या शाखेवर काल रात्री अज्ञात दरोडेखोरांनी दरोडा टाकून बँकेच्या मागील खिडकी तोडून दरोडा घालण्यात आलाय। यामध्ये 23 लाख रुपये लंपास झाल्याची माहिती समोर आली आहे। या बँकेवर या अगोदर सुद्धा अशाच पद्धतीने दरोडा टाकण्याचा प्रयत्न करण्यात आला होता, परंतु त्यावेळी त्या दरोडेखोरांचा प्रयत्न फसला होता। यावेळी मात्र त्यांनी आपला डाव साधलेला आहे। दरोडा टाकताना दरोडेखोरांनी सीसीटीव्ही कॅमेरा लागलेला आहे, या कॅमेऱ्यावर काळा स्प्रे मारण्यात आलाय। तसेच बँकेत लागलेल्या अलमाऱ्यांचे वायर कापण्यात आले। या बँकेमध्ये रोजंदारीवर काम करणारा विवेक लांडगे कर्मचारी सकाळी 9:45 वाजता बँक उघडण्यासाठी गेले असता बँक उघडल्यानंतर हा प्रकार उघडकीस आलाय। त्यांनी आपल्या वरिष्ठांना याबद्दलची माहिती दिली आहे। या प्रकरणाची तक्रार पोलीस स्टेशन सावंगी येथे दाखल करण्यात आली असून घटनास्थळावर उपविभागीय अधिकारी प्रमोद मकेश्वर, ठाणेदार वाघोडे व गुन्हे अन्वेषण शाखेचे कर्मचारी तसेच फॉरेन्सिक तज्ज्ञ, श्वान पथक व फिंगरप्रिंट तज्ज्ञ पोहोचलेले आहेत। दिलीप पिंपळे, जनसंग्राम न्यूज, वर्धा।